हाय गाईज, कशा आहेत तुम्ही सगळे लोक? आय होप बरे असतील. तुमच्यासोबत मला एक शेअर करायचं आहे गाईज. आणि मी एवढा दिवस का व्हिडिओ टाकत नव्हते, तुम्हाला माझं थंबनेल बघून समजलं असेल की मी व्हिडिओ का नाही टाकत होते. कालचा व्हिडिओ मी खूप दिवसाचा होता, तो असाच पडला होता, तर त्याला मी अपलोड केला. कारण की मी कुठलाही व्हिडिओ 18-20 दिवस झाले मी टाकले नाही, 2 वीक्स झाले सॉरी, टाकलाच नाही मी. म्हणून तो व्हिडिओ काल अपलोड केला. आणि ही जी व्हिडिओ मी बनवत आहे तो मला सांगायला पण कसं तरी वाटतं गाईज. चांगला नाही वाटत आहे मनाला की मी असा पण हा एक व्हिडिओ मी बनवेन. खरंच कधीच वाटला नाही असा एक व्हिडिओ मी बनवेन म्हणून. मला बिलकुल पण चांगला नाही वाटत आहे गाईज. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगत होते माझी मम्मी का गावाला गेली आहे. ॲक्च्युली माझ्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती, म्हणून त्यांना हॉस्पिटलसाठी तिकडे घेऊन गेले होते. मम्मी गेली होती आणि मम्मी अजूनही आली नाही आहे. ॲक्च्युली माझ्या वडिलांची डेथ गावाकडेच झाली. त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो गावाकडे. इथे सगळीकडे दाखवलं पण काही त्यांना बरं नाही वाटलं, म्हणून तिकडं एक हॉस्पिटल होतं. असंच नातेवाईकांनी सजेस्ट केलं होतं की इथे एकदा दाखवा, होईल बरं. आणि 4 दिवस ॲडमिट पण होते, चांगलं पण होऊन आलते घरी. डॉक्टरांनी सांगितलं 5 दिवस ॲडमिट व्हायला सांगितलं होतं, पण माझे वडील 4च दिवस ॲडमिट होते. 5व्या दिवशी ते नाही राहत म्हटले आणि नको म्हणून ते घरी आले गाईज. आणि घरी आल्यावर 4-5 दिवस काही त्यांना जेवणच गेलं नाही गाईज, जेवतच नव्हते. मग परत आम्ही आमच्या गावाकडे म्हणजे घराजवळ जे डॉक्टर आहे त्यांना आम्ही घरी बोलावलं. त्यांना सांगितलं की जेवणच सोडलं, जेवण करत नाही आहे. तर त्यांनी गोळ्या औषध दिले होते गाईज, ते पण माझ्या वडिलांनी काही खाल्ले नाही. आणि मला सांगायचं मी व्हिडिओ कॉल केला तर की मी बरा होऊन येतो, पण ते काही परत नाही आले. तर गाईज माझे वडील देवाघरी गेले असं सांगायला पण खूप त्रास होतो गाईज. 18 तारखेला झालं गाईज असं सगळं, म्हणून मी व्हिडिओ पोस्ट करत नव्हते. आई वडील आहे, आई वडिलांसारखं प्रेम कोणच करू शकत नाही गाईज या जगात. ही खरी गोष्ट आहे. ज्यांना आई वडील नसतात ते लोक कसं राहतात त्यांना खरंच काय बोलू, त्यांना शब्द नाही आहे सांगायला. आम्ही एवढे मोठे होऊन माझे वडील आत्ता गेले तर एवढा त्रास मला तर असं वाटत नाही की माझे वडील मला सोडून गेलेत गाईज. खूप त्रास होतो. आणि माझे वडील मला म्हणायचे की मी बरा होऊन येतो, मी संडेला येणार आहे, असे बोलले होते मला. पण ते काही घरी नाही आले. त्यांना अचानक काय झालं माहीत नाही, बसले होते आणि अचानक असं झालं, ते आम्हाला सोडून गेले. माझे वडील ऑफ झाले गाईज. खूप त्रास होतो. ज्यांच्याकडे आई वडील आहे खूप प्रेम करा खरंच गाईज. आणि माझ्या वडिलांना काही नव्हतं, फक्त दम्याचा प्रॉब्लेम होता गाईज. दम्मा अधूनमधून यायचा, त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम व्हायचा गाईज. त्यांना ते जास्त चालत नव्हते, नुसतं बसायचं. आम्हीच कधी कधी ओरडायचो बाहेर जावा, थोडंसं चाला पायाला, म्हणजे पायाला सवय लागेल, बसून बसून पाय सोसतात. तर नाही, पण त्यांचा त्रास त्यांना माहिती आहे. आपण बोलतो, आपण असं ओरडतो, पण त्यांचा त्रास त्यांना माहीत असतं ना गाईज. तर ते म्हणायचे की नाही मला नाही होते. आणि आम्ही गावाला पण नको बोललो होतो, पण चल हे एकदा आपण बघूया, झालं तर ठीक, नाही झालं तर परत येऊया म्हणून आम्ही घेऊन गेलो. त्यांना का असं की नाही घेऊन जात म्हणून सांगायचं, म्हणून आम्ही घेऊन गेलो गाईज. सॉरी. आम्ही घेऊन गेलो, परत त्यांना काही घरी आणलं नाही गाईज. म्हणून माझी मम्मी गावाला गेलते गाईज. आम्हाला एक आस होतं की माझे वडील बरे होऊन येतील परत घरी, पण नाही आले गाईज. देवाची इच्छा होती, देवाने पाठवले म्हणजे आपल्याला भूमीवर त्यांचा हक्क आहे.
त्यांच्या हातामध्येच आहे सगळं गाईज. तर मी तर एकच सांगते, आई वडिलांसारखं कोणी प्रेम करत नाही गाईज. आई ती आईच, बाप तो बापच. आणि हे कळतं आपल्याला. म्हणून ज्यांच्याकडे आई वडील आहेत, प्रेम करा, त्यांना टाईम द्या, त्यांच्यासोबत राहावा. आणि एकच मला रिग्रेट होतं आहे की मी शेवटचं माझ्या वडिलांसोबत तिकडे जाऊन बोलले नाही. फोन करत होते मी, व्हिडिओ कॉलमध्ये मी बोलत होते. आणि कधी कधी त्यांना जास्त त्रास झाला तर ते फक्त बघायचे, बोलायचे नाही. तर मला एकच मनात एक होतं, एक हे आहे की माझ्या वडिलांसोबत मी शेवट बोलले नाही. आजच्या ह्याच्यामध्ये आई वडील असणं खूप गरजेचं असतं गाईज. तुम्हाला तर माहीतच असेल की कोण कोणाचं नसतं. आई वडील आहे तोपर्यंत आपलं सगळं आहे. आई वडील नाही तर आपलं कोणच नसतं. माझे वडील सांगायचे, ते जे जे बोलले ते सगळं आता असं वाटतंय की माझ्या वडिलांनी जे एक एक गोष्ट सांगितली ती सगळी खरी आहे गाईज. ज्यांचं जातं त्यांनाच कळतं गाईज की हे दुःख काय असतं. मला डायजेस्टच होत नाही आहे गाईज की माझ्या वडिलांना असं झालं आणि माझे वडील आमच्यासोबत नाही आहेत गाईज. माझे वडील जिकडे पण आहेत चांगले राहो, त्यांच्या आत्म्याला शांती भेटावं, हीच मनापासून प्रार्थना आहे गाईज. माझे वडील जिकडे पण आहेत खुश राहो. आम्ही एक आस म्हणून गावाला घेऊन गेलो होतो गाईज, पण असं होईल मी आमच्या स्वप्नात पण नव्हतं की माझे वडील असं होईल. एवढं त्रास असला तरी पण माझ्या वडिलांनी खूप स्ट्रगल केलं. 1 महिना आता 1 महिना त्यांना खूपच जास्त झालं होतं. त्यांना ते सहन करता नाही आलं वाटतं गाईज. आणि शेवटी माझे बाबा आम्हाला सोडून गेले. खूप वाईट वाटतं गाईज, खूप वाईट वाटतं. असं व्हायला पाहिजे नव्हतं गाईज, पण झालं. काय करू शकत नाही. त्यांची आठवणी, बस एवढंच. आणि गाईज मी खरंच सांगते, हा व्हिडिओ बनवण्याचा मला इतकं दुःख आणि इतकं हे होत होतं म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. माझी मम्मी आत्ता पण गावाला आहे, मी घरी एकटीच आहे गाईज. माझी बहीण वगैरे आहे. मला खूप मन भरून आलं होतं गाईज, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हाला सांगावं. पण मी एवढा दिवस व्हिडिओ अपलोड करत नव्हते गाईज. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा गाईज. प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या. व्हिडिओ मी आता टाकत जाईल, मला जसं जमेन तसं मी व्हिडिओ टाकत जाईल गाईज. आणि शेवटचं हेच सांगणं आहे की तुमच्या आईवडिलांना प्रेम करा. वडिलांसारखी माया कोणी करू शकत नाही.